कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माणसं ओळखण्यात मी कधी चूक केली नाही असं मला वाटायचं अंतरा। पण लीलाच्या बाबतीत मी चुकलो। आय वॉज रॉंग। तिला मी काय समजायचो आणि ती काय निघाली। ज्या मुलीला मी चाइल्डिश समजायचो ते किती समजूतदार निघाली अंतरा। तू जाण्याचा राग मी सगळ्यांवर काढायचो, पण लीला तिने लहानपणापासून एवढं दुःख पाहिलं, एवढा त्रास सहन केला, ते सगळं बाजूला ठेवलं। सगळ्या गोष्टीत पॉझिटिव्हिटी पाहिली। तिच्या आईने तिच्या सगळ्या चुका भिंतीवर लिहून ठेवल्यात, तरी एवढं प्रेम करते ती स्वतःच्या आईवर। कसं? आता तूच सांग, या अशा मुलीला स्वतःपासून कसं लांब ठेवायचं? कसा तिचा विचार करणं बंद करायचं अंतरा? थांबवणं कठीणच आहे। व्हॉट? म्हणजे मला माहित नाही तुम्ही कसला विचार करत होता आणि तो थांबवणं कठीणच असणार। हे जे किती विचार करता, कसला एवढा लोड घेता तुम्ही? एक मिनिट, काय लोड? काय व्हॉट लोड? मग काय, सतत आपला कसला तरी विचार करत असता। मला तर वाटतंय म्हणूनच तुम्ही असे खडूस वाटता। लँग्वेज लिहिला। आता खडूसला खडूस नाही म्हणायचं तर काही हिटलर म्हणायचं? लिहिला। एजे, आता काय? मी तुम्हाला सांगू का तुमची चिडचिड का होते ते? हे बघ, मला तुझे लॉजिक ऐकायचे नाहीयेत। एजे ऐका ना, तर मला काय वाटतं माहितीये, तुम्ही ना तुमच्या मनातलं कधीच कोणाबरोबर शेअर करत नाही। तुम्ही तुमच्या भावना कधी व्यक्तच करत नाही, ते सगळ्या आतच ठेवता आणि म्हणून तुमची घुसमट होते, सगळं तुम्हाला आतल्या आत खायला लागतं आणि म्हणून होते चिडचिड। ओके ओके, सॉरी, तुम्ही करा विचार, मी झोपते। गुड नाईट। एजेंनी शब्द दिला असला
तरी त्या दुर्गाचा काही भरोसा नाही. मागे असंच झालंय. एजंटनी शब्द देऊनही माझ्या रेऊच्या लग्नाचं घोडं पुढे सरकलं नाही ते नाहीच. आता ना मला माझ्या रेऊसाठी काहीतरी करायला हवं. बाप्पा काय करू काही सुचत नाही रे मला. काय करू काहीतरी काहीतरी सुचू देत. हा कालिंदी ताईंचा फोन. हा कालिंदी ताई. ते झोपेतून उठवलं का काय? नाही माफ करा मी एवढ्या रात्री तुम्हाला फोन केला. नाही काही नाही, बोला. सगळं ठीक आहे ना? नाही ना हो, काहीच ठीक नाही ना. का काय झालं? आता ते कसं सांगू तुम्हाला हे कळतच नाहीये मला. बोला कालिंदी ताई. आईचं काळीज आहे ना हो माझं. मी तुम्हाला सांगते माझ्या रेऊच्या लग्नाच्या काळजीने ना रात्रभर डोळा लागत नाही हो माझा. ते म्हणजे तसा एजीने शब्द दिलाय मला की ते यश आणि रेऊचं लग्न लावून देणार आहेत. पण तरी हे रेऊचं लग्न होत नाही ना यश बरोबर. तोपर्यंत माझ्या जीवाला जो घोर लागलाय ना तो काही कमी व्हायचा नाही. कशाला कालिंदी ताई, कशाला एवढा घोर लावून घेताय जीवाला? आमच्याकडनं सगळं पक्कच आहे ना. ते झालंच. ते काय तुमचा शब्द आहे म्हटल्यावर काय माझा विश्वास आहे तुमच्या शब्दावर. तरी आता तुम्हाला माहितीये ना हे आमचे आजूबाजूची माणसं, तर त्यांना समजवायला म्हणून तुम्ही एक माझं काम कराल का छोटस? म्हणजे माझ्या रेऊला आहे ना जहागीरदारांकडून शकून म्हणून काहीतरी तुम्ही द्याल का? ती यशची होणारी बायको आहे असं मला सगळ्यांना सांगता येईल. म्हणजे तेवढंच माझ्या मनाला समाधान. नाही म्हणजे आपण मोठ्यांनी लग्नाची बोलणी सुरू केली असं त्यांना कळलं ना की मग पोरांनाही लग्नाचं गांभीर्य लक्षात येईल. कालिंदी ताई शांत व्हा. काही काळजी करू नका. उद्याच मी बघते, ठरवते काहीतरी. बरं बरं. ठेवू फोन? हो हो ठेवा ठेवा ठेव. काय कालिंदी सांगत होते तुला, उगाच घाबरतेस तू. झालं तुझं काम. आता यश आणि रेऊचं लग्न होणार. आता जहागीरदारांकडून तुझ्या रेऊसाठी काहीतरी चांगला आहेर येणार आहे. कालिंदी तुझी रेऊ सुद्धा आता सोन्याने मडणार ग बाई. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.